राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी दत्तात्रय वारे यांची तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मधुकर राळेभात यांची नियुक्ती झाली आहे। युवा नेते रोहित पवार यांनी या नियुक्तीनंतर दोघांचा सत्कार केलाय। जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे तर कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी प्राध्यापक मधुकर राळेभात यांची निवड करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी या निवडणुकीच्या घोषणा केल्या। जामखेड तालुका अध्यक्षपदाची निवड 2 वर्षांपासून रखडली होती। सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर पक्षानं दोन्ही महत्त्वाच्या पदांवर सर्वानुमते नियुक्त केल्या आहेत। रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात संघटना बांधणीसाठी स्वतः लक्ष घातलं असून या नियुक्त्या या मोर्चा बांधणीचाच भाग आहे। तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ वारे यांचं नाव आज आपण कार्यकर्ता मेळाव्यामध्ये डिक्लेअर केलं आणि त्याच्यानंतर आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मधुकर रावांचं नाव आज आपण कार्यकर्त्यांसमोर डिक्लेअर केलं। त्याच्यात सर्वांचा उत्साह होता, आनंद होता आणि या आनंदात आपण हेही सांगितलं की पुढे जाऊन आपण या दोघांच्या सहकार्याने त्यांची मदत घेऊन किशोरभाऊ इथं आहेत या सर्वांची चर्चा करून आणि इतरही आपले जे अध्यक्ष आहेत पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करून आपण या तालुक्यासाठी कार्याध्यक्ष, या तालुक्याचा शहरासाठी कार्याध्यक्ष, युवकांचा कार्याध्यक्ष असे काही जे विविध पदं आहेत ते पुढच्या काळामध्ये आपण सगळा अभ्यास करून ते देणार आहोत। तर शेवटी आता लोकसभेचं इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपल्या विचाराचे जे उमेदवार असतील ते कुठे निवडून यावे याच्यासाठी हे पद देणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या सगळ्यांकडनं चर्चा केल्याशिवाय, कारण शेवटी चर्चा केल्याशिवाय आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही। सगळ्यांचंच म्हणणं आलं की या दोघांचं आपण नाव डिक्लेअर करावं आणि ते आज आम्ही खरं केलं। पक्षाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याची ग्वाही वारे आणि प्राध्यापक राळेभात यांनी दिली आहे। पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार मला स्वतःला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्षपद दिलं। पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकला तो 100% सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल। तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याला एकत्र करून पक्षाची ताकद कशा पद्धतीने वाढवता येईल तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू। आत्ताच्या लोकसभेसाठी आणि पुढच्या विधानसभेसाठी तालुका मतदारसंघामधून जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न माझा असेल। परंतु आता रोहितदादा पवार यांनी ज्यावेळेस मी बऱ्याच वर्षापूर्वी पण काम केलेलं आहे, संघटनेचं काम करीत असताना खरं म्हणजे राजकारणात संघटनेचं काम करणं हे महत्त्वाचं आहे पद घेण्यापेक्षा। आणि या संघटनेचं काम करीत असताना हे सगळ्या कार्यकर्त्यांना, जुन्या नव्या, तरुण, वयस्कर सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संघटनेचं काम जामखेड तालुक्यात वाढवणार आहे। हे करीत असताना सर्व आघाड्या 21 आघाड्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत, त्या 1 महिन्याच्या आत या सगळ्या आघाड्या स्थापन करून सर्व कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी नेमणूक करणार आहे। जामखेड तालुक्यामध्ये खरं पाहिलं तर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा विचाराचा तालुका आहे। या तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचा विचाराचा तालुका आहे। परंतु काही काळामध्ये काही ठिकाणी आम्ही मागच्या जिल्हा परिषद पंचायत कमी पडलो, त्या आम्ही दुरुस्त्या करून येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी संघटन मजबूत करणार आहोत, लोकसभेला बहुमत घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार करण्यासाठी आम्ही सर्व जीवाची बाजी लावून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या याच्यामुळे तालुक्यात त्यांनी उत्स्फूर्तपणा आणून तालुक्यात नवचैतन्य राष्ट्रवादी काँग्रेसला आणले। आज मधुकर राळेभात आणि दत्तात्रय वारे यांची निवड झाल्यामुळे तालुक्यात 2 वर्षाचा जो प्रलंबित प्रश्न होता तो रोहितदादा, अजितदादा पवार, जयंत पाटील आणि पक्ष निरीक्षक किशोर मासाळ यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून सर्वांची एकत्र बसून चर्चा करून 2 वर्षाचा निर्णय आगामी निवडणूकचा विचार करता तातडीने घेतला आणि संपूर्ण तालुक्यात त्यामुळे चैतन्याचं वातावरण होऊन आगामी लोकसभा आणि विधानसभेला निश्चितच जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला या दोघांच्या नेतृत्वाखाली लीड मिळेल। प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड।